आरती वादव सुहास राणे पीसी यस आणि आपण याला ओळखता हे भालेकर नाव पण मनोज भालेकर हे पण हिला पण तुम्ही ओळखता हे आपले रेग्युलर ट्रेकर दोन्ही पण पाठीमागे तुम्ही ओळखता ना हा फर्स्ट ट्रेक आहे ना वडे ज्या इकडे फर्स्ट आहेत याला पण तुम्ही ओळखता हे आपले ताडगे सर याला पण तुम्ही ओळखता हे आपले नवीन मेंबर्स आहेत हे तर समेळ सर तुम्ही सगळ्यांना ओळखताच आणि हे बघा हे आता हे नवीन आलेले आहेत हे पण ही छोटी पण नाव पण सांग तुमचं पण नाव सांगा आणि याला तुम्ही ओळखताच हा आपला रेग्युलर ट्रेकर शेखरचा मेंबर आणि या इथे आहेत हे नवीन मेंबर आता आपण चाललो आहे अर्नाळा फोर्ट करण्यासाठी शेखर बरोबर नेहमीप्रमाणे आणि तिकडे आहेत सुहास राणे आणि पीसी म्हणजे प्रमोद चव्हाण ते आपल्या नेहमीचेच आणि आता आपण चाललोय अर्नाळा फोर्टवरती तुम्ही पण घेतला मी तुम्हाला मॅडम नमस्कार मंडळी सफर निसर्गाचे यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण चाललो आहे अर्नाळा या फोर्ट ट्रेक करण्यासाठी आपल्याबरोबर आपण नेहमी चाललो आहे नेहमीप्रमाणे शिखर ॲडव्हेंचर क्रिएटर अंधेरी यांच्याबरोबर तर चला आता आपण जाऊया अर्नाळा किल्ला पाहण्यासाठी तर मंडळी आता आपण चाललो आहे ते बोटीने प्रवास करतो अर्नाळा किल्ल्यासाठी कारण या ठिकाणी जाण्यासाठी अर्नाळा बोटीवरून छोट्या जावंच लागतं अन्यथा जाऊ शकत नाही बोटीचा मार्ग सोयीस्कर आहे म्हणजे आपल्यावर आपली टीम आहे जी टीम आता आपण तिकडे जाऊ शकतो तर आपण जाऊ आता आपण बघतोय तो अर्नाळा किल्ला इथे आहे आता आपण अर्नाळा किल्ल्याकडे चाललोय समोर दिसतंय हे समोर दिसतं व्हाईट तुम्हाला ते आहे कालिका माता मंदिर याचं पद्धतशीरच का घ्यावं लागतं ना जाळावरती हो पद्धतशीर घ्यावं लागतं नाही तर असं हा त्याला ती जडजड बांधून ठेवलंय ना ते रात्रभर इकडेच असते अच्छा नाही झाला ते दाखवा मच्छी बघा मच्छी ए तुम्ही काय खाल्लोय आज आली नाही वाटते त्यांना समोर तुम्ही बघताय ते कालिका माता मंदिर आली आहे आणि हे मच्छीमार इथे मच्छी पकडताना आणि समोर तुम्ही बघताय ही आहे किल्ल्याची तटबंदी आणि हा समोर तुम्ही बघताय हा येते चहा येते इकडे आहे वैतरणा खाडी आता आम्ही येणार नाही तुम्हाला हा इकडे बसत नाही आता बाय 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 काका बाय गणपती बाप्पा तर आता आपण पोहोचलो आहोत अर्नाळा किल्ल्याच्या गेटवरती बघा हा तुम्ही बघता हा अर्नाळा किल्ल्याचा गेट आहे इथे शिवाजी महाराजांचा पुतळा लावलेला आहे आणि हा समोर बघता हा अर्नाळा किल्ल्याचा गेट आता या गेटमधून आपण आतमध्ये चाललो आहे आतमध्ये गेल्यानंतर बघा हा आहे आतमधला भाग त्याला गोल घुमट आहे आता हा तुम्ही बघता गोल घुमट आणि त्याच्या बाजूला आहे एक छोटा दरवाजा त्या दरवाजातून मॅसेज दिला जायचा आता आपण चाललो आहे किल्ल्याच्या आतमध्ये
इथे तुम्ही दोन्ही बाजूला बघायला मिळतील देवडे आहेत. हे देवडी आहे. ही देवडी क्रॉस करून गेल्यानंतर डाव्या बाजूला एक दुसरा रूम आहे आणि उजव्या बाजूने गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे. त्या ठिकाणी जसं आपण आता चाललो आहे हे बघा. आता हा आहे गडाला लागूनच, म्हणजे दरवाजा मेन गेटच्या लागूनच हा मागे जर गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे. हा आहे गडावरती जाण्यासाठी रस्ता. ह्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. या पायऱ्याने वरती गेल्यानंतर आपण गडाच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी त्याच्या बेसवरून म्हणजे सज्जावरून चालू शकतो. आता आपण वरती पोचतो आहे बघा. हा वरचा भाग आहे. इथला आजूबाजूचा परिसर बघा तुम्हाला कसा दिसतो आहे. आणि हा आहे बुरुज, पहिला बुरुज जो वरती जाण्यासाठी आहे बघा. आणि इथून पुढे आपण गेलो ना की जो तुम्हाला बोललो गेटवरती एक छोटा दरवाजा आहे, जो मॅसेज देण्यासाठी दरवाजा होता, त्या दरवाजामध्ये आपण आता खाली चाललो आहे बघा. हा तो रस्ता आहे, त्या दरवाजाचा आपण खाली चाललो आहे. आणि गडावरून जो मॅसेज कुठला द्यायचा असेल गेटवरच्या माणसाला, म्हणजे सैनिक पारेकरांना, तो इथून दिला जायचा. गेटवरती कोण आला असेल काय असेल तर त्याचा मेसेज इथून दिला जायचा. हा अशा प्रकारचा इथला मेसेज होता. आणि हा पाहून झाल्यानंतर मग आपण परत फिरतोय वरती जाण्यासाठी बघा. झाला आहे हा इथला दरवाजा असा होता. आणि आता पण मागे फिरलो. चला आता वरती बघूया काय आहे. तर बघा पहिल्या बुरुजावरती आपण आलो आहे. पहिल्या बुरुजावरती आपण गुप्त रोड बघितला. आता ही एक आतमध्ये खोली आहे, ती खोली तुम्हाला मी दाखवतो. हे बघा आतमधली एक गुप्त खोली आहे, जिथे पारे करण्याचा विश्राम करण्यासाठी हे इथे होती. आणि आता आपण वरती चाललो आहे. वरती आल्यानंतर बघा हा वरती इथे आपला डौलाने फडकत असलेला झेंडा हा मेन गेटच्या वरतीच आहे, मेन दरवाजा, मुख्य दरवाजावरती. आणि आता आपण गडावरती प्रदक्षिणा घालतोय. तर आता आपण पोचलोय दुसऱ्या बुरुजावरती. हे बघा हा इथे दुसरा बुरुज आहे. हे सगळे या किल्ल्यावर अर्नाळा किल्ल्यावरती टोटल 10 बुरुज आहेत. तर 10 बुरुजामधला हा दुसरा बुरुज. जो पहिला बुरुज आपण एंट्रन्सला पाहिला त्याच्यामध्ये बघा इथे जायला खाली उतरायला रस्ता आहे, जे पांढरे आहेत त्याच्यामध्ये जायला. आणि ह्या बुरुजावरून खाली जाण्यासाठी हा बुरुज सेकंड बुरुज. आता आपण पुढे चाललो आहे दुसरा बुरुज करून. तर बघा आता आपण आलो आहे हे तिसऱ्या बुरुजावर. हा आहे तिसरा बुरुज बघा. हा तिसरा बुरुज आहे. आणि इथे खाली मंदिर आहे. आणि या माऱ्या करण्यासाठी जंगे आहेत, इथून आहेत. इथे पण बघा चला आपण आता पुढे जाऊया चौथ्या बुरुजाकडे. समोर तुम्ही बघताय हा चौथा बुरुज. आणि हे आपल्या नेहमीप्रमाणे दर्शन एरम साहेब. आणि पाठीमागे तुम्ही बघताय हे ताडगे पंढरीनाथ. आणि हे बघा खाली मंदिर तुम्हाला इथे दिसतंय. आपण तिकडे जाणारच आहोत, पण तुम्हाला आता ह्या तटबंदीवरून दाखवते, किल्ल्याची तटबंदी. आणि आता आपण चाललो आहे हा चौथ्या बुरुजाकडे. हा समोर चौथा बुरुज. तर मंडळी बघा आता आपण 3 बुरुज करून आलो आहे. आणि नंतर हे बघा हा चौथा बुरुज आहे, जो गणेश बुरुज आहे. गणेश बुरुज आहे. आणि या गणेश बुरुजावरती जाण्यासाठी खाली उतरण्यासाठी हा रोड आहे, जो मार्ग आहे तो बघा हा इथून असा आहे. त्याला इथे कोणत्या होत्या पहिला दरवाजा होता, पण त्या दरवाजा बघा ती मुलगी वरती येते.
हा या 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 हे बघा हे आपले ताडगे सर वरती येतात गणेश दरवाजातून. गणेश बुरुज हा गुरुजी गणेश बुरुज आहे. ताडगे सर कसा दिसतो तुम्हाला गणेश बुरुज? मस्त एकदम झकास. सर करून आला तुम्ही? सर करून आले. अच्छा. हे बघा इकडे आहे सुहास आणि हे आहेत महेश समेळ. तू कोण आपला कोण? आता आपण आपल्याला इथे मिळाले श्रीदत्त राऊत साहेब जे इथे इतिहास संशोधन करतात आणि ह्या किल्ल्याचं कर्नाळा किल्ल्याचं. आणि आपले सहकारी आहेत माझ्याबरोबर समेळ आणि सुहास राणे. तर राऊत साहेब काय या किल्ल्याबद्दल जरा आम्हाला माहिती सांगा ना. आपण आता जो अर्नाळ्याचा किल्ला बघतो साधारणपणे 1737ला मराठ्यांनी याची उभारणी केली. साधारणपणे आता 2026ला त्याला 289 वर्ष वगैरे पूर्ण होत आहे. आणि किल्ल्यामध्ये शंकराचं मंदिर आहे, दर्गा आहे, पीर आहे जुना. किल्ल्याला एकरूप झालेले 10 बुरुज आहेत. किल्ल्यामध्ये मराठेशाहीतल्या काळातल्या लकडखाना किंवा कैदखाना, कबूतरखाना, लोहारखाना अनेक वस्तू अशा होत्या, पण त्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. किल्ल्यामध्ये जवळपास 66-65 पद्धतीची विविध प्रकारची गलबतं होती, जशी वेताळ, सुग्रीव. आता ते सगळं लोप पावलं आहे. तुम्ही आता जे बघतायत या दरवाजाचं नावच आपण आजच रिव्हील केलंय. त्याला रत्नाकर दरवाजा म्हणायचे मराठी. आणि जो तुम्ही आता जो मुख्य दरवाजा मानतात त्याला दिल्ली दरवाजा म्हटलं जायचं. ओके. मराठ्यांच्या आरमाराची जी प्रमुख स्थान आहेत सुवर्णदुर्ग, तारापूर, वसईचा किल्ला आणि अर्नाळा यांनीच याच मुख्य बंदरांनी स्वराज्याचं 100 वर्षाहून अधिक काळ रक्षण केलेलं आहे. ओके. आणि आता आपल्या आतमध्ये तलाव पण आहे. किल्ल्यामध्ये अष्टसिद्धी आणि नवसिद्धी नावाचे 2 पेशवे काळातले 2 कुंड आहेत. आणि त्या ठिकाणी त्या कुंडाच्या परिसरामध्ये एकूण अष्टविनायकाच्या 8 मूर्त्या होत्या. आता मात्र दुर्दैवाने 3च पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की जे कुंड आहे ते उत्खनन केले तर उरलेले 5 गणपती बाहेर पडतील. पण ते लोकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे, ते स्वच्छ झालं पाहिजे. आपण आता गणेशपुरी वज्रेश्वरीला जे नित्यानंद स्वामी ऐकतो ते नित्यानंद स्वामी खुद्द या त्र्यंबकेश्वर महादेव जे आपण मगाशी महादेवाचा उल्लेख केला त्या महादेवावरती कोणीतरी नवीन पाठी लावले पंचलिंगेश्वर. ते पंचलिंगेश्वर त्याचं नाव नाहीये, त्याचं ऑफिशियली ऑन रेकॉर्ड श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर म्हणून उल्लेख आहे. त्या महादेव मंदिराच्या समोर असलेल्या देवडीमध्ये महायोगी काय म्हणतात नित्यानंद स्वामी राहिले होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्यांच्या हातातले कुबड्या, त्यांची तलवार आणि पावलं होती. कोणीतरी पादुका होत्या, पण कोणीतरी तलवार आणि कुबड्या नेल्या. आता फक्त त्यांची पावलं शिल्लक राहिली आहेत. एका मोठ्या संत विभूतीचं पदस्पर्शाने पावन झालेली ती जागा आहे. ओके. आतमध्ये हजरत अली शाह यांचा पण दर्गा आणि ही दोन्ही जे सुफी संत म्हणून सांगितले. बघा हा दर्गा म्हणणं चुकीचं आहे, हे पीर आहे. त्यावेळेला खुद्द मराठ्यांनी त्याची बांधकामं केलेली आहेत. त्या संबंधीची कागदपत्र मी सुद्धा त्या दर्ग्यामध्ये स्वतः लावलेली आहेत. त्या आत्ताच्या काळातला नाहीये. त्याचं बांधकाम मराठ्यांनी केल्यामुळे त्याला जो साज आहे, त्याचं जे बांधणीचं जे स्ट्रक्चर आहे ते मराठमोळ्या पद्धतीचं आहे. आदरणीय सौ मस्तानी साहेबा आणि पहिले पेशवा बाजीराव यांनी प्रणामी पंथ जो मस्तानी साहेबांनी घेतला होता त्याच्या अंतर्गत ते पीर आहे. आणि आतमध्ये दर्गा आपण जे आता दर्गे बघतो तशा प्रकारचं स्वरूप नाहीये. मराठ्याने अनेक वर्ष त्याच्या जत्रा म्हणजे आपण जशी आता पूजा घालतो तशा प्रकारे पीराचे नवाज केल्याचे अस्सल कागदपत्र उपलब्ध आहे. थँक्यू राऊत साहेब, आम्हाला या गडाबद्दल जास्त माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. हा दर्ग्याजवळ आहे. मित्रांनो, ज्या न्यायतज्ञ वीरांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं, दरवेळेला आपण वर्षातून एकदा तरी या कमानीखाली किंवा या देवडीखाली त्या न्यायतज्ञ वीरांना 1 मिनिटाची श्रद्धांजली पार करतो. याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही आता चिरा बघितल्या असतील. आज आपल्याला सकाळपासून पाण्याची बॉटल बॅग आणायला जीवावर गेलाय. या लोकांनी हे सगळं कसं केलं, आज माझ्याकडे किती कागदपत्र जरी असली तरी त्याचं खरं त्यांनी काय यातना सहन केलंय, त्यांनी हे कसं निर्माण केलंय हे सांगणं खरं तर खूप कठीण आहे. आपण सगळ्या न्यायतज्ञ वीरांना 1 मिनिटाची श्रद्धांजली देऊया आणि एकच मानूया की आम्हाला हे वाचवण्याची प्रेरणा दे. कारण आपण काय आहे, शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही वाढवालकीने सांगता नाहीत पण जपणं महत्वाचं आहे.
तर आपल्याला तव शौर्याचा अंश दे, तर आपण ते अंश म्हणून जरी टिकलो पाहिजे, बरोबर की नाही? बरोबर आहे. तर आपण 1 मिनिटाचं मौन धारण करूया. सगळ्यांना विनंती करतो, ज्यांनी ज्यांनी टोप्या घातल्या त्यांनी टोपी काढा जरासा, आणि आपल्या मनामध्ये आजचा दिवस, आजचा एक क्षण, आजचा 1 मिनिट त्या सगळ्या ज्ञातज्ञान मावळ्यांसाठी, ज्यांच्यामुळे आपल्या आया बहिणी, आपली मुलं बाळं या महाराष्ट्रात, या भारतामध्ये स्वतंत्र असं आयुष्य जगू शकतात, मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात. नंतर आपल्यापैकी आज कोणीतरी कोणाची मुलांचे पाय चेपत असतात, त्यांच्या वरवंट्यासारख्या घासल्या गेल्या असते, त्यापेक्षा आज त्यांच्यामुळे आपल्याला हे आयुष्य उपभोगायला मिळते, स्वतंत्र जगायला मिळते. आपण त्यांच्यासाठी 1 मिनिटाची मनापासून श्रद्धांजली मागायची. हरिओम शांत. होशियार, आस्ते कदम, आस्ते कदम. राजश्रिया विराजित, सकळ गुणा मंडित, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपाशा, श्रीमान महाराज श्री 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 राजा शिवछत्रपती की जय. भवानी जय. शिवाजी शिवाजी अप्पांचा माता की वंदे हिंदू धर्म की भारत माता की. आपण सर्वांना जे उत्सवाला तुम्हाला सगळ्यांना माहिती की कुठल्याच कार्यक्रमाचे आपले चार्जेस नसतात. आज पहिल्यांदा आपण व्यवहार केलाय, कारण माझ्या डोक्याला खूप सामान घ्यायचं झालंय. आम्हाला मोठं कसं इकडे बांधकाम आहे बघा. आता आपण गणेश दरवाजा जो आहे इथून आपण वरती चाललोय बघा. हा आतमधून येण्यासाठी रस्ता आहे. आता आपण चौथा बुरुज पार करून आलोय. आता पुढच्या बुरुजावर चाललोय. आता आपण पोचलोय ते 5व्या बुरुजावरती बघा. हा 5वा बुरुज आहे आणि आपण आता पुढे चाललोय. पाचव्या बुरुजाच्या खाली बघा इथे एक खोली आहे. बघा हे पारे करणं, विश्रांती करण्यासाठी ही खोली आहे. सध्या इकडे सर्व घाण कचरा वगैरे बाटल्या वगैरे लोकांनी टाकून आहेत. हे असं करू नका. हे बुरुज वरती येतो आपण. 5वा बुरुज झालाय. आता या तटबंदीवरून आपण चालतोय बघा. इथली तटबंदी बघा. अशा प्रकारे
6वा बुरुज. दिसतो तुम्हाला, हा आहे 6वा बुरुज. बघा, या सगळ्या चारी बाजूने जंगा होत्या आणि बुरुजाची उंची बघा केवढी आहे. डबल 2 माळाचा होता आणि त्याच्यावरती छप्पर होता. आणि हा बघा केवढा मोठा प्रशस्त रूम आहे, जागा आहे. इथून खाली असं नजर टाकली तरी खालच्या गच्चीवरती लक्ष ठेवलं जायचं. त्याच्या पुढे बघा, तो पण बुरुज आहे. म्हणजे 4था, 5वा, 6वा समोर दिसतोय, 7वा बुरुज. आणि तिकडे तुम्ही बघतायत मंदिराच्या पाठीमागे जो आहे बघा, हे आहे समोर मंदिर दिसते. त्याच्या बाजूला ते भिंत दिसते, दिवाल दिसते, तो आहे चौकोनी बुरुज. बघा तुम्हाला ते समोर दिसत असेल नारळाच्या झाडाखाली. आणि इकडे पुढे गेल्यानंतर बघा झेंडा दिसतो तुम्हाला, त्या झेंड्याचे ते 9वा बुरुज. आता आपण तटबंदीवरची जी खाली उतरण्यासाठी जागा आहे, तटबंदीवरून किल्ल्यात उतरण्याची, त्या शिडीनं खाली आपण उतरतोय. बघा, आतमध्ये आल्यानंतर किल्ल्यात आतमध्ये आल्यानंतर इथे विहीर आहे. बघा, विहिरीमध्ये असं ते पाणी आहे. आणि इकडे तुम्ही बघताय हे शहाबाबांचा दर्गा आहे अर्नाळा किल्ल्यामध्ये. हे बघा, हजरत शाह अली शाह बाबा दर्गा शरीफ अर्नाळा किल्ला असं याच्यावरती लिहिलं आहे. तो सध्या हे बंद आहे. आणि बघा, आता आपण इकडे चाललो आहे. इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला षटकोनी तलाव आहे, ते आपण बघतो. तर अशा प्रकारे या किल्ल्याची तर सांगताच होते. हा किल्ला इथेच संपवला आहे आणि याची प्रदक्षिणा पण आता पूर्ण आपण केलेली आहे. आता आपण तिकडे समोर बघता हे मंदिर आहे आणि